आदेश. मीनाथ भक्त आदित्य गाडे पाटील. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. संत जनाबाई एकदा आपल्या पतीस जेवण वाढत होत्या. पहिला घास घेताच पतीने म्हणून तिला विचारू लागले. तिला हुदका फुटला. विठ्ठल समोर उभा राहिला. विठ्ठल, तू इथे असतानाही तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून जावं लागत आहे का? विठ्ठलाने जनीच्या डोक्यावर हात ठेवला. जनी तिच्या जन्माचे स्मरण झाले आणि तो क्षण तिच्या डोळ्यासमोर आला. पूर्वजन्मातही जनी एक राजकन्या होती. गायीसमोर तिने घास ठेवला आहे. गाय ते खाण्यास नाकार देते आणि जनीने छडी उचलली. तिने गायीवर उठवली, परंतु गायी ते खाण्यास नाकार दिला. विठ्ठलाने जनीच्या डोक्यावरून हात उचलला. जनी भानावर आली. विठ्ठल म्हणाला, जनी, पूर्वसंचित आणि कर्मफळ कुणालाही चुकलेलं नाही. हे सर्व भोगून ह्या भवसागरातून तरुण जावे लागते. तुझी भक्ती ह्या जन्मातली आहे, तेव्हा तुझे सर्व पूर्वसंचित ह्या जन्मी फेडून माझ्या चरणी चिरंतर समाधीत विलीन होशील. तात्पर्य त्याचे तसे का, किंवा मला असे का नाही, हे रडण्यापेक्षा कर्मभोगाची पातळी आपण निश्चित करावी. चांगली कर्म करूनही फळ मिळत नसले तर जनीच्या ह्या कथेचा समर्पण उत्तर आपणास मिळेल. पण चांगले कर्म करणे सोडू नका. हे जीवनामध्ये ध्येयच असावे.